आता मी लागले बघा मसाले भात करण्यासाठी. तर इथं मी एक टोमॅटो घेतलं, एक कांदा पण घेतला चिरून आणि थोडंसं शेंगदाणे घेतल्यात, कोथिंबीर धुवून घेतली, मिरची घेतली 2-3 बघा. सगळं सामान धुवून घेतलं, फक्त कांदा शेंगदाणा सोडून बरं का. आणि बटाटा पण घेतलं एक. सगळं मोठं मोठंच वस्तू होतं, त्याच्यामुळे भरपूर सामान झालं. भात करायचा थोडा आणि मटकी घेतली थोडीशी. तर इथं बिर्याणी मसाला पण घेतला आहे, शाही बिर्याणी मसाला नाही का. ही एक चव येते बघा त्याने टाकलं. आणि तो ओमने टाकले शेंगदाणे लांबणं फेकून. कढई ठेवली होती तापण्यासाठी. जिरे आणि मोहरी फोडणीला टाकायची आणि हळद एवढं टाकायचं. तर पहिल्यांदा मी तेल टाकून घेते. आता मोहरी टाकली होती फोडणीला, चांगली तडतड वाजून दिली. आता मोहरी तळून घेतली. आता मी टाकणार आहे कांदा. आता कांदा भाजून घेते चांगला. कांदा चांगला निम्मा अर्धा तळला आहे. आता मिरची टाकली बघा, कारण सगळं सामान तळून घेऊ तर कांदा आणखी भरपूर तळून निघणार आहे, त्याच्यामुळे मिरची टाकली. एक मिरची कुठं घातली पोराने. आणि थोडेसे जिरे पण टाकून घेते. दुर्गा महाग सर ना काय करते इथं. आणि शेंगदाणे. भात भरपूर होतोय काय माहिती, कढईत बसतंय का नाही. सामानच जास्त झालं. तांदूळ तर अर्धीच वाटी घ्यायची होती मला. आणि हळद पण टाकायची राहिली होती माझी, पहिल्यांदा टाकायची होती पण राहिली. काय करतोय गोम तुला, काय म्हणतोय. थांब त्याला हानतीच धरून. टोमॅटो पण टाकून घेतलं आणि मच्छी पण टाकून घेतली बघा. आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते. आणि बटाटा टाकायचा राहिला. बिर्याणी मसाला पण टाकून घेतला. पाच मिनिटं चांगलं ह्याला परतून घेतलं माझं सगळं सामान. आणि आता चवीनुसार मीठ पण टाकून घेतलंय. आता पाण्याला चांगली उकळी फुटली. आता आपल्याला टाकून घ्यायच्यात तांदूळ. तर मी अर्धे वाटे तांदूळ घेतल्यात. आणि राधू तर झोपलीच आहे, खायला दोघं तिघच. भातले होणार आहे आता शिकून बघा. सामानच भरपूर पडलंय ना त्याच्यात, त्याच्यामुळं जास्त होणार भात. आणि इथं दूध पण तापाय ठेवलंय. मग असे बघा पाणी ओतून तांदूळ टाकलं होतं बघा पाण्यामध्ये. तर इथं आपला भात निम्मा अर्धा शिजत आलाय बघा. काय दाखवलंच नाही. बघा ओम लागली भांडणं करा. मग आता इथं आपला भात निम्मा अर्धा शिजत आलाय. वास लय भारी येते, लय भात झाला 2 जण खायला. आणि ओम आणि दुर्गा किती 2-2 घास खायची. तर आजू तो झोपली, शिळा पडून. आता भात असाच बघा. तर भात मस्तपैकी बघा शिजलाय, निम्म्याचा निम्मा शिजून निघलाय. तर आता हे पाणी आटवायचं आहे आपल्याला भातामधलं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथं मी सकाळची पारी बघा केली मटकीची भाजी. आणि इकडं दूध तापवलं होतं, हे रात्रीचं दूध आहे. तर रात्री परत काय व्हिडिओज घेतला नाही भात शिजून झाल्यानंतर, कारण मुलांना जेवायला घातलं आणि दुर्गा रडायला लागली, तिला झोपायच्या नादी लागले. मी तशीच झोपी गेले, त्याच्यामुळे काय व्हिडिओ घेता चला नाही. लय भारी झालं बघा भात सुटसुटीत असा. काय करते दुर्गा, कपडे का काढले ह्याची. हिला नटवली होती तू, का घेणं कपडे काढले. फ्रॉक घातली होती राधाने, ते छान दिसत होते. आणि तू सगळी आता फरशी पुसली, पसारा आवरला, तू आता रगा का घेऊन टाकायला लागली. घर बनवायचं तूच आता आवरलं होतं. राधून सगळं इथून तिथून आवरलं, झाडून घेतलं, फरशी पुसली. मी स्वयंपाक करत होते त्या टायमाला. आणि बघा ना तिचं अजून हे करायला लागली आहे. इकडं पण सगळं तिनं पुसून घेतलं, आवरले बघा सगळं. इकडलं सांगितलं ना तरी ते ऐकत नाही बघा. झाडून घेते मानानेच, फरशी पुसते, पुसू नको म्हणलं. हो सगळं खेळणं घेऊन कुठं चाललाय. ओम काय करताय हा. वर कशाला टाकली रग राधू. दुर्गा कुठं आहे, चोर कुठं जाऊन बसलाय. हे ढबरे उठ फ्रॉक घाल. काय करत ह्याचा आता.
अभ्यास करावं चिकन काहीतरी लिहायला. हा जाऊ चाललीच आहे मला कपडे धुवायच्यात. हा हा चोर बसलाय चोर. खेळा. आव